नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण UGC नेट जून 2026 एक्झामची तयारी करत आहोत. सुरुवातीला आपण PYQs पाहणार आहोत. त्यामध्येही 2011 पासून आपण सुरुवात करतोय. सुरुवातीला आधी आपण प्राचीन भारताचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत जे 2011 मध्ये विचारलेले होते. पहिला एपिसोड आज अपलोड झालेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर सर्वात आधी तो व्हिडिओ पहा. UGC नेट इतिहास भाग 2 आपण पाहत आहोत. 2011चा प्रश्न सर्वात आधी आपण पाहणार आहोत. कार्नेलिय बीड कुठे मिळालं आहे? कार्नेलिय बीड कुठे मिळालं आहे? उत्तर आहे हडप्पा. इथे चित्र दिलेलं आहे, तरीही तुम्ही कमेंट करून सांगा की नक्की ते काय होतं आणि कशाकरता वापरलं जायचं. हा 2011चा प्रश्न आहे. पुढचा आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. तांबा सर्वात जास्त कुठे मिळत असे? 2011चा प्रश्न. तांबा सर्वात जास्त कुठे मिळत असे? हा प्रश्न त्यानंतरही कमीत कमी 4 ते 5 वेळा आलेला आहे, त्यामुळे नीट लिहून ठेवा. उत्तर आहे राजस्थान. ताम्र, राजस्थान. तांबा हा शब्द जरी वापरला असला तरी काही वेळा ताम्र असंही दिलं जातं, त्यामुळे ताम्र, राजस्थान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. अर्कामेडू काय आहे? उत्तर आहे बंदर. आता तुम्ही कमेंट करून सांगा अर्कामेडू हे बंदर कुठे आहे? पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. ताम्रलिप्ती बंदर कुठे आहे? याचं उत्तर तर इथे दिलेलंच आहे, बंगाल. पण ताम्रलिप्तीचा उपयोग कशासाठी केला जात असे आणि कोणाच्या काळात हे जास्त प्रसिद्ध होतं हेही कमेंट करून सांगायला तुम्ही विसरू नका. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मोहेंजोदाडो कोणत्या नदीच्या किनारी आहे? मोहेंजोदाडो कोणत्या नदीच्या किनारी आहे? उत्तर आहे सिंधू. अजून एक स्थळ आहे जे सिंधू नदीच्या काठी आहे, ते तुम्ही कमेंट करून सांगा, कारण जर अशा पद्धतीने आपण अभ्यास केला तर तो जास्त चांगला लक्षात राहतो. मोहेंजोदाडोमध्ये अजून काय काय मिळालं होतं तेही लिहून ठेवा. मोहेंजोदाडोचा शोध कोणी लावला तेही महत्त्वपूर्ण आहे. आणि प्रश्न पुन्हा पुन्हा येतात फिरून फिरून, अगदी तसाच्या तसा नाही आला तरी त्या विषयाशी संबंधितच प्रश्न विचारला जातो, त्यामुळे त्याबद्दलचीही माहिती नीट लिहून ठेवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण छोटे छोटेच व्हिडिओ करतोय. आपण 5-5 प्रश्न पाहणार आहोत एक दिवस ॲड करून, पण जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते तुम्ही नीट लिहून ठेवा. त्याच्याबरोबरची सगळी माहितीही लिहून ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. आधीचे सर्व व्हिडिओ पहा. कोणताही व्हिडिओ 5 मिनिटाच्या वर नाही आहे. 3 ते 4 मिनिटाचे सर्व व्हिडिओ आहेत. सर्व व्हिडिओ पहा. मराठा साहित्य पहा, पेशवे साहित्य पहा, फारसी साधने जी वारंवार पेपरात विचारली जातात ती पण नक्की पहा. शॉर्ट्स पहा. शॉर्ट्समध्येही खूप माहिती आहे जी परीक्षेतही विचारली गेलेली आहे खूप वेळा, त्यामुळे तेही शॉर्ट्स पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून एक खूप खूप चांगली माहिती मी देणार आहे, त्यामुळे चॅनलवरचे सगळे व्हिडिओही पहा, लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू.